काळी जादू आणि पूजा विधीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। नवी मुंबईमधील NRI सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट बाबांच्या फसवणुकीचं प्रकरण उघडकीस आलंय। आरोपींनी स्वतःला बाबा म्हणून ओळख करून देत महिलेवर संकट येणार असल्याचं सांगत पूजा आणि विधीच्या नावाखाली पैसे उकळले। या प्रकरणात महिलेची सुमारे 1,90,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। तक्रार दाखल होताच नवी मुंबई पोलीस यांनी अवघ्या 24 तासात कारवाई करत दोघांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं अर्जुन भरत वडसाणे आणि सागर शिवाजी शिंदे अशी आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। NRI पोलीस स्टेशनचं डिटेक्शन आहे। NRI पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आली जादूटोण्याची आणि सध्याचे भोंदूबाबांचं सगळीकडं आपण ऐकतोय त्याच्याबद्दलची एक तक्रार होती। पीडित महिला आहे। सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या 2 आरोपींपैकी एक आरोपी ज्याचं नाव एक लहरी बाबा हा तिच्या घरी गेला। दिवाळे गावात ती राहणारी आहे आणि तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे, तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे, मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे, त्यामुळे तुझी प्रगती होत नाही, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम सुरू आहे त्याचं ते कारण आहे। तिच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे ती त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि याची मोठी अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला। ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टंटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली। त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे, असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली। त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले। वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन नेले, कारण जी काही आता विधी झालेली आहे ही विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25 पर्यंत घेतले। जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं भोंदूबाबांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपलीसुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती NRI पोलीस स्टेशनला काल आली। इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणलाय। दुसरा आरोपीसुद्धा दुसरा आरोपीसुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोहोचलेली आहे। आपली PC चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो। असे दोन्ही आरोपी जे आहे एक लहरी बाबा आणि टंटन बाबा हे आमचे NRI पोलीस स्टेशनचे सिनियर PI देवेंद्र पोळ त्यांची टीम DBची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे। आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे की कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलथापांना बळी पडू नका। हा सगळा भोंदूबाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे। यापूर्वी जर कोणासोबत असं झालं असेल तर त्यांनी सुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी, आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू। सांगलीच्या शिराळा तालुक्यात चांदोली धरणातील पाणीसाठा बरोबर तालुक्यातील पाझर तलावामध्ये देखील पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे। चांदोली धरणातला पाणीसाठा हा 49% इतका झालाय, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.5 TMC अधिकचा पाणीसाठा असला तरी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्यानं पाणीसाठा कमवण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी 22 तलाव हे पूर्णपणे कोरडे पडलेत। भाजप नेते नितेश राणे हे अमरावतीच्या अचलपूर इथं सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला अचलपूर येथील सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली असली तरी प्रवीण तायडे यांनी स्पष्ट केलंय की नितेश राणेंच्या सभेला अखेर उशीर का होईना पण परवानगी मिळाली आहे आणि ही सभा 100% होणार आहे। आधी जयस्तंभ चौकात सभा घेण्याचं नियोजित होतं, परंतु पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर आणि सुरक्षेच्या कारणास्तव सभेचं ठिकाण बदलण्यात आलंय। मंत्री नितेश राणे हे अमरावतीत दाखल 4:30 वाजता होणार आहेत आणि साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान अचलपूर इथं सभेला सुरुवात होणार आहे। अचलपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या अयाज अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता। मात्र भाजप सभेवर ठाम असल्याचं तायडे यांनी सांगितलंय। सभा 100% होणार। रात्री उशिरा परवानगी मिळालेली आहे, परंतु जी जयस्तंभ चौकात आम्ही जागा हे केली होती, पसंती दिली होती, त्या जागेवरती तसं पाहता तर 14 एप्रिल चा मोठा कार्यक्रम तो पण तिथे होतो, पाडवा पहाट पण तिथे होतो, 26 जानेवारी पण तिथे होते, दहीहंडी पण तिथे होते। परंतु आता जे प्रकरण जे घडलेलं आहे परतवाड्याचं दुर्दैवी,
त्या प्रकरणाशी संबंधित अशी ते असल्या कारणामुळे ती सभा आहे, त्या कारणानं पोलिसांनी ती विनंती केली. पोलिसांनी विनंती केली. मी तर ठामच होतो. परंतु दुसरी जागा पर्याय त्यांनी मग ते नेहरू मैदान दिलं, वाघामाता मंदिर दिलं, त्याच्यानंतर तिकडे एपीएमसीचं मार्केट दिलं. परंतु ते तिन्ही जागा आम्ही रिजेक्ट केल्या आणि त्याच रोडनी समोर दुर्राणी चौकात ही सभा, जिथे दहीहंडी होत असते, तिथे ही सभा करण्याचं ठरलेलं आहे. माझं मंत्री महोदय जे आहेत नितेशजी राणे साहेब त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणं सुद्धा झालेलं आहे. ते 4:30 वाजता इथे लँड होणार आहे आणि 6-6:30ला ही सभा सुरू होणार आहे. सोलापुरात शिवसेनेतील वाद चिघळला असून माजी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी उद्धव सेनेच्या उपनेत्या तसंच सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पक्ष चुकीच्या लोकांच्या हातात गेला असून गद्दारांना पद देण्यात आले असा दावा त्यांनी केलाय. बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. लवकरच उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सर्व मुद्दे मांडणार असून सुषमा अंधारे यांनी केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याच्या निवडी स्थगित करा असं सांगणार असल्याचं दासरी यांनी सांगितलंय. त्यांच्यावरती आरोप आहेत त्यांना का हटवायचं? सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय सुषमाताई अंधारे यांच्यावर शिवसैनिकांचे आक्षेप आहेत. असे आहेत की त्यांच्या नियुक्ती झाल्यानंतर फक्त 2 वेळा सोलापूर शहरामध्ये येऊन संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास केल्यासारखं पूर्ण त्यांनी सगळे जिल्हा प्रमुख बदलून टाकले आणि कोणत्याही तालुक्यामध्ये दौरे नाही केले, कोणत्याही शाखेला व्हिजिट केलं नाही, कोणत्याही शिवसैनिकाला न भेटता मोजक्या लोकांना भेटून त्यांनी जो इंटरव्ह्यूचा फार्स केला, जो शिवसेनेच्या चौकटीतच इंटरव्ह्यू या नाही आहेत. आमच्याकडं पद्धतच आहे, डायरेक्ट आदेश येतात आणि आम्ही ते मान्य करतो. परंतु सुषमाताईंनी त्या चौकटीला बगल देऊन शिवसेनेच्या तत्वाप्रमाणे न वागता त्यांनी काही घोडागाडी आहे का, पक्ष चालवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो, तुमची आर्थिक परिस्थिती काय, अशा पद्धतीचे आरोप केल्यामुळं शिवसैनिक म्हणून आम्ही दुखावला गेलो आणि त्यामुळं केवळ त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय घोडागाडी आणि पैसा पाणी बघूनच घेतलेले आहेत. आणि जे लोक त्यांनी निवडलेले आहेत ते लोक आतापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी काय त्यांचं योगदान आहे तपासलं गेलं नाही. अशा चुकीच्या लोकांना, अकार्यक्षम लोकांना त्यांनी नेमलेलं असल्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही खूप चांगल्या वक्त्यात प्रवक्त्यात, परंतु जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून तुम्ही काम करू शकत नाही आणि शिवसैनिकांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना हटवण्याची मागणी केली आणि जी नेमणूक त्यांनी केलेल्या आहेत त्या नेमणुका त्वरित स्थगित कराव्यात असं आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मांडलेलं आहे. आणि हे करत असताना मागच्या 4 दिवसापूर्वी सुषमाताईंना आम्ही हे प्रश्न विचारत, त्यांनी खुलासा करायला पाहिजे होता. सुषमाताईंनी मला बोलवून सांगायला पाहिजे होतं, मला बोलायचं होतं. परंतु हे न करता त्यांनी नवीन नेमलेल्या 5 जिल्हा प्रमुख आणि 2 लोकसभा प्रमुख यांना मुलाखती घ्यायला सांगितल्या. पब्लिकमध्ये येऊन, प्रेसमध्ये येऊन त्यांनी जो माझा या प्रेसच्या माध्यमातून बदनामी करायचा प्रयत्न केला. आता यापूर्वी सुद्धा मी पदावर असताना खूप वेळा त्यांनी माझी बदनामी केली होती, परंतु मी पदावर होतो, मी रिॲक्शन दिलं नाही. आता मी स्वस्थ बसणार नाही. मी आता फक्त शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार मी वापरून मी आता यांना मी माझ्यावर बदनामी करणार असाल तर यापुढे तुम्हाला कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागेल अशा पद्धतीचा इशारा मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे. ओके, धन्यवाद. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव इथं आमदार संजय गायकवाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय. संबंधित आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हा मोर्चा सकाळी 11 वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून काढण्यात आला. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यात सहभागी झाले होते. मोर्चा पुढे शेवगाव पोलीस ठाण्यावर धडकला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निवेदन सादर केलं. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून त्याचे प्रकाशक कोल्हापूरचे कॉम्रेड प्रशांत आंबे यांना शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे. तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिलेली आहे.
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत. म्हणून संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मोहीम चालू आहे. खरं म्हणजे संजय गायकवाड यांनी जी भाषा वापरलेली आहे ती आपण कुणीही या ठिकाणी वापरू शकत नाही. महाराष्ट्रभर या संजय गायकवाडचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे असंतोष पसरलेला आहे. आणि शिवाजी कोण होता याच्याबद्दल ते ज्यावेळेस कॉम्रेड गोविंद पानसरे यांना प्रश्न विचारतात, खरं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी शिवाजी महाराज यांचा अपमान त्यांनी केलेला आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी केलेला आहे, वागेश्वर महाराज त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर ही ब्राह्मणी जे काही विचारसरणी यांनी सातत्याने शिवाजी महाराजांचा उपमर्द खऱ्या अर्थाने यांनी केलेला आहे. आणि तिथे आता आम्हाला शिकवणार की शिवाजी महाराजाबद्दल तुम्ही एकेरी शब्द वापरता. खरं म्हणजे कॉम्रेड पानसरेंनी सांगितलं शिवाजी महाराज हे आमच्या आईसारखे आहेत. आईला आपण एकेरी भाषेतच बोलतो. त्याचबरोबर शिवाजी महाराज हे हाडामासाचा माणूस असल्यामुळं शिवाजी महाराजाचं दैवतीकरण यांना करायचं आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. कारण शिवाजी हे रयतेचे राजे होते आणि आम्हाला रयतेचा राजा शिवाजी पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं शिवाजी कोण होतं हे पुस्तक त्यांनी छापून महाराष्ट्रभर लाखो प्रती गेलेले आहेत. आत्तापर्यंत 20 लाख लोकांनी पुस्तक वाचलं. आणि हे प्रकार झाल्यापासून आणखी ऑर्डर येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, हजारो प्रतींची मागणी होते. म्हणजे याचा अर्थ लोक तुम्ही जे सांगितलं की अशा पद्धतीचं पुस्तक तुम्ही वाचू देणार नाही, तर म्हणजे लोकांनी जनतेने त्यांना चपराक दिलेली आहे. आणि अनेक लोक सामुदायिक पद्धतीनं वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे लोक या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन महाराष्ट्रभर करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेवगावमध्ये शिवाजी कोण होता याचं सामुदायिक वाचन या ठिकाणी आज करण्यात येत आहे. खासदार अजित गोपछडे यांच्या निधीतून नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या 15 शाळांना डिजिटल बोर्ड, बेंच, टेबल आदी विविध साहित्यांचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज खासदार अजित गोपछडे तसंच महापौर कविता मुळे यांच्या उपस्थितीत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना खासदार गोपछडे यांनी सांगितले की येणाऱ्या काळात शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसंच नांदेड जिल्ह्यात हेलिकॉप्टर प्लांट उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी जागेची पाहणी देखील करण्यात आली. उद्योगमंत्र्यांचं मत काय आहे याबाबत माहिती नसली तरी हा प्रकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साकार होणार आणि त्याचं श्रेयही त्यांनाच जाईल असं गोपछडे यांनी नमूद केलंय. बसण्यासाठी बेंच आणि डेस्कची व्यवस्था केलेली आहे आणि ते आज प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या जी वजिराबादची जी शाळा आहे गांधी पुतळ्याजवळची त्याच्यामध्ये ओपनिंगचा आपण कार्यक्रम केलेला आहे. या महापालिकेतील सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आजी माजी सर्व आमचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुखच्या मिसेस आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या, त्यांचा पराभव झालेला आहे. साधारण देशमुख 92 मतांनी विजयी झाले. काय वाटतं तुम्हाला? मी आत्ताच पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून आलेलो आहे. मला त्या विषयाची खरं तर माहिती नाही, पण मी त्या विषयाची माहिती घेईन कारण त्याच्याबद्दल मला आता विशेष अशी काही माहिती नाही आहे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे लोकांचा ते मी अजून त्याची माहिती घेतली नाही आहे, त्यामुळे जर माहिती घेऊन मी सांगतो. शिवसेनेमध्ये प्रवेश करणार चर्चा बघा, या लोकशाहीमध्ये परंपरा आहे, प्रत्येकाला कुठे जावं काय नाही जावं अशा पद्धतीने प्रत्येकाचा अधिकार असतो आणि त्यामुळे ज्याचं त्याचं विचाराचं स्वातंत्र्य आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी घोषणा केली होती की 4000 कोटीचा जो हेलिकॉप्टर पार्ट बनवण्याचा कार्यक्रम नांदेडला येणार आहे. परवा उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, त्यांनी सांगितलं की मला कल्पना नाही असं काय होणार आहे. संभ्रम आहे म्हणजे मला नाही असं ते म्हणाले नाही. मला त्या विषयातली नीट माहिती घ्यावी, संभ्रम आहे असं म्हणाले नाही. संभ्रम आहे तसं विशेष त्याच्यामध्ये मला त्याच्यातली माहिती घ्यावी लागेल कारण कसं आहे की हा मोठा प्रकल्प आहे आणि हा मोठा प्रकल्प नांदेडला येणारच आहे आणि हेली प्लांट हा नांदेडमध्ये होणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये सर्वे देखील संदर्भामध्ये अधिकारी देखील आलेले होते आणि हा उद्योग आम्ही स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब या नांदेड जिल्ह्यातल्या बेरोजगारी हटवण्याच्या संदर्भात, युवकांना रोजगार मिळवण्याच्या संदर्भात श्रेय त्याचं कोणाला मिळेल तर शेवटी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मिळणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वाखाली सर्व मंत्री काम करतात. त्यामुळे नांदेड हे रिमोट प्लेस आहे. नांदेडमधला हा मागासलेपणा दूर करण्यासाठी या ठिकाणी जर हेली प्लांट येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. कुठं होतं हेली प्लॅन, कुठं सर्वे? त्याचं ते सर्वे होईल आणि त्या सर्वेच्या नंतर जागा निश्चित होईल. सरकार त्याच्या बाबतीमध्ये सगळे निर्णय घेईल
आणि उद्योगमंत्र्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल. उद्योगपत्राला माहीत नाही असं नाही, असं असू शकत नसतं, कारण उद्योगमंत्र्यांना विश्वासात आधी सर्वे होईल आणि त्यांना विश्वासात घेऊनच हा विषय होईल. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.